गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बोलत ठाण्याचा शोभायात्रा निघालेली आहे। कोपनेश्वरची शोभायात्रा तुम्ही बघू शकता, मोठ्या उत्साहाने ठाणेकरांनी सहभागी झालेले आहेत। एकंदरीत नेते असो किंवा कार्यकर्ते असो किंवा कुठचेही सामाजिक एनजीओ असो, सर्वांनी यात भाग घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मोठ्या जोशाने इथे नागरिक निघालेले आहेत। एकंदरीतच ही जी शोभायात्रा असे ही ठाणेकरांची एक शान समजली जाते। एकंदरीतच ह्या सर्व गोष्टीसाठी ठाणेकरांची एक ओळख आहे, कारण की ज्या प्रकारे गिरगावमध्ये मिरवणूक निघते त्याच प्रकारे मोठे संदेश देत अनेक मिरवणूक निघतात, पण ठाण्याची मिरवणूक ही औरच आहे। कारण एकंदरीत तुम्ही बघू शकतो का हजारो नागरिक ह्यामध्ये भाग घेतात आणि ह्या पूर्ण उत्साह निर्माण करत असतात। अनेक नेते असो कार्यकर्ते असो सकाळ सकाळ आपली हजेरी लावतात, कारण की एक वेगळी शान आहे ठाणेकरांची ही। आणि आपल्याबरोबर सर्व नेते कार्यकर्ते असले तरी एक मोठ्या प्रमाणात 40 रथ तिथून निघतात आणि प्रत्येक रथ असतो तो काहीतरी संदेश देणारा रथ असतो। यावेळी सामाजिक संदेश म्हणजे बेटी बचाव, त्याचबरोबर अवयवदान असे अनेक इथे रथ असणार आहेत। आपल्यावर पालकमंत्री त्यांच्यावर जाणून घ्या, आज कशा प्रकारे शुभेच्छा देणार ठाणेकरांना। सर्वप्रथम मी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मनापासून ठाणेकरांना शुभेच्छा देतो। या शोभायात्रेमध्ये गेले 16 वर्ष तमाम ठाणेकर सहभागी होत आहेत। या शोभायात्रेमध्ये अनेक चित्ररथ असतात, अनेक विषय घेऊन सामाजिक सांस्कृतिक धार्मिक विषय घेऊन अनेक चित्ररथ देखील अनेक संस्था सहभागी करत असतात। हे सर्व या शोभायात्रेचं वैशिष्ट्य असतं। नक्कीच नवीन वर्षाच्या कशा प्रकारे ठाणेकरांना शुभेच्छा देणार, काय नवीन भेट असणार आहे पालकमंत्री म्हणून? ठाण्याचा सर्वांगीण विकास, ज्या विश्वासाने ज्या अपेक्षेने ठाणेकरांनी शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिले, त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न पूर्णपणे शिवसेना करेल आणि या ठाणे शहराचा सर्वांगीण विकास प्रत्येक घटकापर्यंत ठाणे महापालिका ठाणे शहराचा विकास पोहोचेल अशा प्रकारचा प्रयत्न शिवसेना निश्चितपणे करेल। मनीष कपिल राव, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।